भारतीय संत परंपरेमध्ये आरशाचा वापर हा केवळ प्रतिबिंब बघण्यासाठी म्हणून नव्हे, तर अंतःकरणाचं प्रतीक म्हणून वापरला गेला आहे. आत्मचिंतन, मनःशुद्धी आणि ईश्वर दर्शन यासाठी आरसा हे एक अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावशाली असे साधन म्हणून वापरलं गेलं आहे. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ यांनी देखील माझं अंतःकरण म्हणजे आरसा आहे अशी उपमा वापरली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, आरसा तैसा तैसा दर्शी, अंतःकरण स्वच्छ असेल तैसा दिसे श्रीहरी. याचाच अर्थ असा की तुम्ही तुमच्या आरशामध्ये तुम्ही कसं बघताय तुमच्या परमेश्वराला, तुमचं अंतःकरण कुठल्या हेतूने, कुठल्या मनाच्या शुद्धतेने तुम्ही त्या समोरच्या परमेश्वराला बघताय. तुमचं जसं अंतःकरण असेल, तुमचं अंतःकरण शुद्ध असेल, तर तुमचा परमात्मा देखील तुम्ही त्या शुद्ध अंतःकरणाने तसाच बघू शकता, भव्य, दिव्य आणि एकदम अलौकिक अनुभूती देणारा. म्हणून नेहमीच अंतःकरण शुद्ध ठेवा असं या ओव्यांमधून संत तुकारामांना सांगायचंय. आणि किती सुंदर अर्थ आहे पहा ना. अंतःकरण जैसे तैसा दिसे श्रीहरी, म्हणजे अंतःकरण तुम्ही शुद्ध ठेवा, आपोआपच तुम्हाला समोरच्या गोष्टी देखील छान आणि सुंदर दिसायला लागतील. तुमचं मन स्वच्छ असेल, तुमचं मन साफ असेल, तुमच्या मनामध्ये कुठलीही भीती नसेल, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी देखील तशाच घडत जातील. आणि त्यासाठी या आरशाचं सामर्थ्य लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुमचा आरसा तुम्हाला काय सांगतो, तुमचा आरसा तुम्हाला काय अनुभूती देतो, याचाच अर्थ तो जर तुम्हाला पॉझिटिव्ह सांगत असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये ती एनर्जी आहे, आणि जर तो निगेटिव्ह सांगत असेल तर तुमच्या अंतःकरणामध्ये काय चाललं आहे तुमचं तुम्हीच ठरवा.